नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व आसपासच्या भागात दिवसेंदिवस सीएनजी वाहने वाढत चालली असताना अद्यापही सीएनजी पंपांची संख्या अपुरी पडल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहादा शहरात सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांना 5 ते 7 किलोमीटर अंतर जावे लागते। त्यातच सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची रांग लागते। वाहनधारक सांगतात की अनेकदा लाईट बंद असल्यामुळे तासनतास लाईनीत उभं राहावं लागतं, पण तरीही वेळेवर गॅस मिळत नाही। यामुळे केवळ वेळेचा अपव्यय नाही तर नोकरी, व्यवसाय किंवा शाळा कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांचं दैनंदिन जीवनही विस्कळीत होत आहे। पंपावर कर्मचारी मर्यादित असून व्यवस्थापनाचीही अक्षम्य गोंधळाची तक्रार नागरिक करत आहेत। वाढती सीएनजी वाहन संख्या लक्षात घेता शहादा व परिसरात अतिरिक्त सीएनजी पंप उभारणे ही काळाची गरज बनली आहे। स्थानिक प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। गाडीमध्ये ही सीएनजीची आम्ही शहाद्याहून आलो। तर शहाद्याला पंप नाही का? शहाद्याला पंप अजिबात नाहीये। शहाद्यापासून हे 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती हे लांबोळा म्हणून गाव आहे। या ठिकाणी आम्हाला यावं लागतं। इथं सुद्धा 2 दिवसापासून नव्हता आणि आता सुद्धा 3 तासापासून विजेमुळे त्या ठिकाणी सीएनजी मिळत नव्हता आणि आता ही फार मोठी लाईन। मी जवळपास अर्ध्या तासापासून इथं उभा आहे। जसं आता सीएनजी गाड्या सर्वत्र सगळ्या रोडावर दिसत आहेत। शहादा तालुक्यामध्ये पण जवळपास भरपूर गाड्या सीएनजीच्या झाल्या आहेत, परंतु आम्हाला एक अडचण होते। शहाद्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आम्हाला लांबोळ्याला यावं लागतं सीएनजी भरण्यासाठी। इथं उपलब्ध नसेल तर प्रकाशाच्या जवळ एक भारत पेट्रोलियमचा पंप आहे, तिथं आम्हाला जावं लागतं सीएनजी भरण्यासाठी। आणि अशा परिस्थितीमध्ये जर सीएनजी मिळाला नाही तर मग आम्हाला या ठिकाणी सीएनजी बरीच अडचण होते आणि या ठिकाणी मग सीएनजीचा एक पंप शहादा शहरामध्ये पाहिजे अशी आमच्या सर्व ग्राहकांची एक अपेक्षा आहे। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।